ही पुण्यातली आपण दृश्य बघतोय, ज्या ठिकाणी भाजपची सभा होणार आहे, मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे, त्याच ठिकाणी मनसेचे देखील कार्यकर्ते आहेत आणि हे कार्यकर्ते गाडीमध्येच राज ठाकरे बसून आहेत. कारण पुढच्या बाजूला आपण पाहतोय की गाडीचा रस्ता जो आहे तो अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलिसांकडून करण्यात आला, असा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होता. आणि सध्या आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि पुण्यातल्या गोखले नगरमधून राज ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात होते. सध्या आपण पाहतोय की मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कार्यकर्त्यांना अभिवादन करताना पाहायला मिळत आहेत. गोखले नगरमध्ये याच कुसळकर चौकामध्ये भाजपची जाहीर सभा पार पडते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तासाभरामध्ये कुसळकर चौकामध्ये पोहोचत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की या ठिकाणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे याच ठिकाणी आलेले पाहायला मिळतात आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून उमेदवारांचे हा रोड शो आम्ही सुरू करतो. प्रचंड मोठा रिस्पॉन्स सगळ्या महाराष्ट्रात महायुतीला पाहायला मिळतोय. काय चित्र अपेक्षित आहे तुम्हाला? मला असं वाटतं जनतेने निर्णय केलाय, जनतेच्या मनात महायुती आहे. महायुती प्रचंड या ठिकाणी जागा घेऊन निवडून येणार आहे. किती जागा जिंकणार आहात? 24 मतदार. का मी तुम्हाला एक सांगतो, माझा अंदाज असा आहे की नागपूरला आमचा मागचा रेकॉर्ड आम्ही तोडू. काय आहे की आता सवय सुटली आहे. वर्षानुवर्ष इथल्या प्रत्येक गल्लीत मी बुलेट घेऊन फिरायचो. आता गेले काही वर्ष बुलेट वगैरे चालवणं सोडलं आहे. त्यामुळे निश्चितपणे त्याची आवड आहे, पण आता सवय तुटली आहे. काल शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक सभेनंतर आत्मविश्वास वाढला मुंबई काँग्रेस करायला. आत्मविश्वास पहिल्या दिवशीपासून आहे. मुंबईकरांवर पूर्ण विश्वास आहे. मुंबईकर महायुतीच्याच पाठीशी आहेत. तू बाहेर पडा, बाहेर पडा. एकीकडे नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपचा रोड शो, तर दुसरीकडे पुण्यात राज ठाकरे पोहोचलेले आहेत. कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत केलं जात आहे. आज काही ठिकाणी भेटीगाठी राज ठाकरे यांच्या, मात्र ज्या ठिकाणी राज ठाकरे पोहोचले तिथेच भाजपची सभा देखील आहे. मात्र हा सगळा ताफा पोलिसांनी अडवलाय आणि पोलीस आम्हाला मज्जाव करतायत प्रचार करण्यासाठी, असा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला. ज्या ठिकाणी भाजपची सभा आहे, मात्र त्यांना सभेसाठी आणि प्रचारासाठी परवानगी आहे, मग आम्हाला का नाही, असा सवाल पोलिसांच्या कारवाई नंतर मनसेकडनं विचारण्यात आलाय. उमेदवारांच्या भेटीगाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडनं घेतल्या जाणार आहेत पुण्यामध्ये. त्यासाठी भाजपच्या सभेच्या ठिकाणीच मनसे कार्यकर्ते देखील जमलेत आणि तिथेच राज ठाकरे कुसाळकर चौकामधून निघतोय. पुढच्या बाजूला देवेंद्र फडणवीसांची सभा जी आहे ती या ठिकाणी पार पडते आणि आपण पाहतो की राज ठाकरे यांचा ताफा जो आहे तो पुढे सभेच्या दिशेने निघतोय. या ठिकाणी राज ठाकरे यांची गाडी आपण पाहतोय की या ठिकाणाहून वळवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र पुढे देवेंद्र फडणवीसांची सभा जी आहे ती पार पडणार आहे आणि त्याच सभेच्या ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी वादन जे आहे ते करण्याचा प्रयत्न केला. मात्र सध्या आपण पाहतोय की सरळ या ठिकाणी ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांची सभा होणार आहे त्याच ठिकाणाहून गाड्यांचा ताफा जो आहे तो जावा, ही मनसे कार्यकर्त्यांची भावना आहे. आणि आपण पाहतोय की काही वेळ गाडी जी आहे ती या ठिकाणी थांबलेली पाहायला मिळते. मात्र जवळपास दुपारी 4 वाजेपर्यंत राज ठाकरे हे पुणे शहरामधल्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांना भेटीगाडी देणार आहेत. राज ठाकरे यांची गाडी 2 मिनिटांपूर्वी या ठिकाणी येऊन थांबलेली होती, कारण पुढच्या बाजूला पोलिसांनी आडकाठी केली असा आरोप जो आहे तो मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होता. आणि सध्या आपण पाहतोय की कार्यकर्त्यांशी संवाद साधत राज ठाकरेंचा ताफा जो आहे तो पुढे कर्वेनगरच्या दिशेनं मार्गस्थ होतोय. कारण कर्वेनगरमध्ये उमेदवाराच्या प्रचाराच्या कार्यालयाला भेट जी आहे तिथे या ठिकाणी राज ठाकरे यांच्याकडून दिली जाणार आहे. मात्र सध्या काही काळ या परिसरामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. मात्र काल मुंबईमधल्या त्याचबरोबर ठाण्यामधल्या सभेनंतर राज ठाकरे हे थेट पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि प्रचाराचा अगदी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राज ठाकरे या कार्यकर्त्यांना आपण पाहतोय की प्रोत्साहन देण्यासाठी शेवटच्या क्षणी आपण पाहतोय की या ठिकाणी राज ठाकरे पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत. आज पुण्यामध्ये दुपारी पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंकडून काय पुण्यासाठी विजन मांडलं जाते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्यामध्ये मनसे त्याचबरोबर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस जे आहे एकत्रित लढताना आपल्याला पाहायला मिळते आणि हे 3 पक्ष युतीमध्ये पुण्यामध्ये लढत आहेत. त्यामुळं